पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई देवी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून महाराष्ट्र शासनाचा क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त आहे। या देवीची आख्यायिका नवसाला पावणारी देवी म्हणून असल्याने वर्षभर येथे भाविकांची रेलचेल तर असतेच, परंतु नवरात्र काळात येथे लांबून भक्तगण येत असतात। या काळात मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह असतो व संपूर्ण गावाला दररोज मोफत जेवण दिले जाते। 8व्या माळेच्या दिवशी शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील सुप्रसिद्ध टीव्ही फेम कीर्तनकार व प्रबोधनकार नवनाथ महाराज माशेरे यांच्या कीर्तनाचा सोहळा झाला। यावेळी त्यांच्या व ग्रामस्थांच्या हस्ते आपला आवाज केबल टीव्ही चॅनलचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी देवीच्या आख्यायिकेबाबत व अन्य गोष्टींबाबत त्यांनी ग्रामस्थ व आजी माजी पदाधिकाऱ्यांकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। पाहुयात। माझा उद्धार होईल का? वारकऱ्याने सांगितलं तुझा उद्धार जर करून घ्यायचा असेल तर अलंकापूर नगरीला जावं लागेल। इकडे लक्ष द्या, तुझा उद्धार करून घ्यायचा असेल तर अलंकापूर नगरीला जावं लागेल। सिद्ध बेकाट विठ्ठलपंत कुलकर्णीच्या पोटी निवृत्ती ज्ञानदेव सोपान काकाने मुक्ताई 4 मुलं जन्माला आले, 3 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे। त्यातल्या ज्ञानोबाची कृपा जर तुझ्यावर तुझा मुक्काम दर मुक्काम करत करत कान्होपात्रा अलंकापूर नगरीला जायतीये। चांगल्या माणसाला खूप त्रास असतो महाराज। जी माणसं चांगली वागतात ना, एक दया आई आई माते कान्होरकरांनी जो अट्टहास केलाय, अतिशय सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह केलाय। पिढा पिढा करू दे वळीचं राज्य येऊ दे। कान्होरकरांना परिसराला फार सुखी समाधान ठेव। हरिभक्तपरायण गणेश महाराज शिंदे उदापूर यांचं कीर्तन होईल, त्याचप्रमाणे काल्याचं कीर्तन। आज आपण शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाईच्या ठिकाणी या कान्हूर मेसाईला आलोय। या ठिकाणी सप्ताह भरलेला आहे आणि जागृत देवस्थान आहे देवीचं, मेसाई देवीचं। या ठिकाणी सगळे ग्रामस्थ आहेत, ट्रस्टी पण आहेत। इथं कीर्तन चालू आहे अशोक महाराज माशेरे यांचं। या ठिकाणी काही जाणकार लोक आहेत, त्यांच्यावर जाणून घेऊया। तुमचं नाव सांगा आणि या देवीचा इतिहास काय हे सगळं लोकांना जाणून घ्यायचं। नमस्ते, मी दीपक तळोले। आज आपण महाराष्ट्रात आदिशक्तीचा जागर असताना खरं तर आदिशक्ती या नेहमी आपल्याला गडावर त्या ठिकाणी वसलेल्या असताना आमच्या मेसाई देवीचं वैशिष्ट्य असं आहे की ही मेसाई देवी स्मशान निवासिनी म्हणून महाराष्ट्रभर ओळखली जाते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबई, नाशिक, अगदी आता अलीकडच्या काळामध्ये गुजरातमधून देखील भाविक या नवरात्र महोत्सवासाठी येत असतात। खरं तर मेसाई देवी म्हटलं की हे कालीचं स्वरूप आहे आणि बालिकेच्या स्वरूपात ह्या देवीचं या ठिकाणी आगमन झालं। आज जवळजवळ 52 वर्ष होत आहेत। 52 वर्षाचा हा सोहळा या ठिकाणी ग्रामस्थांच्या आणि भाविकांच्या सहकार्यातून मोठ्या आनंदात या ठिकाणी संपन्न होत असताना परिसरातील अनेक भाविक मनोभावे या ठिकाणी येतात। घटस्थापनेपासून विजयादशमी दसऱ्या यापर्यंत या ठिकाणी कीर्तन सेवा असते। भाविक त्या ठिकाणी जो कीर्तन सोहळा आहे तो या ठिकाणी ऐकून, आज आपण जरी विज्ञान युगात गेलो असलो तरी देखील अखंड हरिनाम सप्ताहातून जे ज्ञान प्रबोधन किंवा विचार मंथन या ठिकाणी होतं ते सर्व भाविकांच्या आयुष्यात त्या ठिकाणी आनंदमय जीवन त्यांना वागण्यास आणि अनुभवास या ठिकाणी या मिळालेल्या विचारातून प्रवृत्त करता आणि आई मेसाई देवीची केलेली ही जी 9 दिवस मनोभावे केलेली सेवा त्या ठिकाणी सर्व भाविकांना निश्चित आनंद देत असते, त्यांच्या जीवनात आनंद फुलवित असते। आणि हे कित्येक वर्षांपासूनची ही परंपरा खरं तर आपण महाराष्ट्रात गावोगावी राजदांड्यांचे खेळ अनुभवतो, परंतु आमच्या गावाचं वैशिष्ट्य की आजही इथे असे गरबा नृत्य, रास नृत्य असं काही होत नाही। प्रत्येक घरात घटस्थापना करून माता भगिनी त्या ठिकाणी त्या घटाची मनोभावे पूजा करतात। उपास तापास 9 दिवस या ठिकाणी करून या ठिकाणी मेसाई देवी सर्वांना त्या ठिकाणी आनंद देत असते। सर्व ग्रामस्थ देखील या आनंद सोहळ्याचं आयोजन करून सर्वांच्या जीवनात आनंद फुलवण्याचं कार्य या ठिकाणी करतात। सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद।
दादा तुमचं नाव सांगा आणि आता हा जो सप्ताह बसलाय कसं नियोजन असतं तुमचं दरवर्षीचं आणि आता भंडारा वगैरे दररोज असतो का, काय स्वरूप आहे? आमचा मेसाई देवी अखंड हरिनाम सप्ताह 1973-72 पासून चालू असताना खऱ्या अर्थानं आज 52 वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि 52 वर्षे पूर्ण होत असताना या ठिकाणी प्रत्येक दिवशी कीर्तनकार रूपी सेवा ठेवली जाते. या ठिकाणी येणारे जे भाविक आहेत त्यांची कीर्तन संपल्यानंतर भोजनाची व्यवस्था केली जाते आणि कीर्तन संपल्यानंतर या ठिकाणी अनेक गावातून भजनी मंडळी या ठिकाणी बोलवलं जातं. रात्रीचं त्यांचं भजन या ठिकाणी होतं. सकाळी या ठिकाणी देवीचं पारायण होतं आणि पारायण झाल्यानंतर देवी कथा ही दिवसभर त्या ठिकाणी चालू असते. अनेक भाविक या ठिकाणी येत असताना खऱ्या अर्थानं भाविक आल्यानंतर मोकळ्या हाताने कधी मागत नाही, सरळ हाताने या ठिकाणी देवीच्या विकास कामासाठी काही ना काही मदत दिली जाते. या ठिकाणी आमचं कान्होर गाव ज्यावेळेस सप्ताह सुरू झाला अगदी छोटं गाव होतं आणि या ठिकाणी पहिल्या त्या कौलारू लहान लहान पडव्या होत्या आणि या लोकवर्गणीतून सर्व गावकऱ्यांनी जुन्या लोकांनी मोठं श्रमदान करून हे मंदिर या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे. आणि आज 52 वर्ष पूर्ण होत असताना अनेक मोठमोठाले महाराज या ठिकाणी येत असताना हे मंदिर पूर्णपणे संध्याकाळी कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे भाविकांनी पूर्ण भरलं जातं. आणि असे हे कार्यक्रम चालू असताना खऱ्या अर्थानं तुमच्यासारखे असतील नातेवाईक पाहुणे मंडळी लांबून लांबून ह्या कीर्तना कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. आम्ही आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन स्वागत करीत असतो. आलेल्या महाराजांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करून त्यांना सुद्धा आम्ही सर्व गावकरी अगदी शुभेच्छा व्यक्त करीत असताना सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपण सगळ्यात तरुण मंडळी या ठिकाणी सहकार्य करतात, तर कशा प्रकारचं तुमचं सहकार्य असतं? किती लोक या ठिकाणी येतात दररोज? महाराष्ट्रातून येतात का फक्त आपल्या आसपास येतात? काय 52 वर्ष झाले आज हा सप्ताह चालू आहे मेसाई देवीचा. आमच्या इथं कान्होरमध्ये मुंबई, नाशिक, औरंगाबाद, बाहेरून ठाणे इथून बाहेरून मोठे भाविक इथे येतात. या सर्वांची सोय इथं मेसाई देवीच्या ट्रस्टच्या वतीने भक्त निवास आहे, त्यांची व्यवस्थित सोय केली जाते. हा सप्ताह जवळजवळ 52 वर्ष झाली इथं चालू आहे. ह्या सप्त्यानंतर 1,500 ते 2,000 लोकांचं भाविकांचं आम्ही इथं महाप्रसादाचा कार्यक्रम करतो. हा महाप्रसादाचा कार्यक्रम पूर्णपणे गावातली सर्व युवक टीम ही पूर्णपणे महाप्रसादाचं पूर्णपणे वाढायचं, पूर्णपणे स्वच्छताची पूर्णपणे त्याची काळजी घेऊन ज्येष्ठांच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण युवक टीम हे काम पूर्ण पार पाडते. गावाला जवळजवळ ह्या तीर्थक्षेत्राला मेसाई मंदिराला एक 7 ते 8 वर्षापूर्वी तीर्थक्षेत्राचा दर्जा भेटलेला आहे. आमच्या ट्रस्टच्या जे पूर्ण ट्रस्टची जी टीम काम करते, जे ज्येष्ठ मार्गदर्शक काम करतात, अत्यंत उत्तमपणे सोयी भाविक भक्तांची ती करतात. त्यांच्या मागे तरुणांची फळी ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून पूर्णपणे व्यवस्थितपणे काम करते. महाप्रसादाचा पूर्ण कार्यक्रम हा तरुण पूर्णपणे आपल्या अंगावरती घेऊन हा पूर्णपणे पार पाडतो. येणार प्रत्येक भाविक इथं महाप्रसाद घेऊनच बाहेर पडतो. सरपंच साहेब, तुम्ही इथं बऱ्याच वर्ष सरपंच होतात, आपल्याला पाण्याचा गंभीर प्रश्न आहे, तरी देखील या गावामध्ये तुमचे उच्च शिक्षित लोक भरपूर आहेत, अधिकारी आहेत. काय सांगाल तुम्ही आपल्या गावाचा इतिहास शिक्षणाबद्दल? या दुष्काळग्रस्त या शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील कान्होर मेसाई गावामध्ये आजपर्यंतचा आमच्या या भागाचा इतिहास आहे की या भागामध्ये एक शिक्षण क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल किंवा आध्यात्मिक धार्मिक किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये पोलीस दल असेल किंवा मिलिटरी क्षेत्र असेल, या ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणातील युवक या ठिकाणी सरकारी सेवेमध्ये काम करत आहेत. त्यामध्ये राजकारणामध्ये जर म्हटलं तर या भागातील ज्येष्ठ नेते फक्करदादा असतील, फक्करराव शिंदे असतील, आदरणीय माऊली गोलप असतील, भाऊसाहेब मामा शिंदे असतील, अशा मंडळींना गावाने या दुष्काळसर भागातून राजकीय संधी दिल्या असताना त्यांनी सुद्धा या भागामध्ये भरपूर विकास केला. आमच्या 2018 या आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व सहकार्यांनी या गावाला पाईपलाईनचं मोठं पिण्याच्या पाण्याची योजना आणली आणि आत्ताच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्र असेल किंवा या भागामध्ये आमच्या गावचे हरुणजी आतार साहेब हे शिक्षण अधिकारी म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या जोमाने काम करत आहेत. PSC पुंडे साहेब सहकार क्षेत्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात 5 जिल्ह्याचे अधिकारी म्हणून काम केलं आहे. रमेश शुबाळे म्हणून जिल्हाधिकारी म्हणून या गावचे सुपुत्र काम करत आहेत. संजयराव पुंडे साहेब म्हणून या ठिकाणी काम करत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी सगळे अधिकारी आणि बँके क्षेत्रामध्ये भरपूर आमचे कामगार आहेत. PSI म्हणून या भागातील 12 ते 15 PSI या ठिकाणी गावातून काम करत आहेत. आणि म्हणून अशा या दुष्काळग्रस्त गावात अतिशय चांगल्या प्रमाणात मेसाईच्या कृपेने सगळे लोक सुजलम सुफलम आहेत. तुमच्या गावामध्ये जे बाहेर आहे त्यांचं निर्मादाय पानसरे त्या पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. हो,
निर्मलाताई पानसरे या आमच्या गावच्या कन्या, त्यांना सुद्धा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष म्हणून या गावाच्या देवीच्या कृपेने संधी मिळाली आणि या गावाला सुद्धा त्यांनी त्यांच्या काळामध्ये कमीत कमी 15 ते 20 कोटीचे कामं या गावाला दिलेले आहेत. आणि या ठिकाणी या गावच्या सुपुत्रांचा या गावच्या भूमीमध्ये विकास कामामध्ये अतिशय मोलाचा वाटा आहे. ताई या ठिकाणी तुम्ही दर्शनाला आलात, तर काय नेमकं देवीचं महात्म्य काय? मी अनिता सुरेश भुजबळ तळेगावला राहते. मी दरवर्षी ह्या मंदिराला, मेसाई मातेला मी दरवर्षी येते. मला इथं आले की खूप प्रसन्न असं वाटतं आणि मी कधीही चुकवत नाही, कारण ही देवी नवसाला पावणारी आहे आणि मला खूप आवडतं आणि म्हणून मी दरवर्षी इथे येते. अशा प्रकारे शिरूर तालुक्यातील हे कान्होर मेसाई गाव एक दुष्काळग्रस्त गाव जरी असताना या ठिकाणी मोठे अधिकारी यातनं घडलेत. महाराष्ट्र लेवलला या ठिकाणी अधिकारी आहेत आणि हे गाव पण या ज्येष्ठ आणि तरुणांच्या एकोप्यातून दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाचा दर्जा या देवस्थानाला आहे. या देवस्थानाचा दर्जा आणखीन वाढू द्या आणि देवीचा प्रसार हा आणखीन साता समुद्रापर्यंत जाऊ द्या, अशाच आपण शुभेच्छा देऊयात. मी रवींद्र खुडे, आपला आवाज, विभागीय संपादक, शिरूर.